नमस्कार मित्रांनो कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यामध्ये पीक विमा योजना राबविण्याबाबत शासनानं हा GR निर्गमित केलेला आहे। 24 जून 2025 ला हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। राज्यामध्ये आता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यामध्ये राबविण्याबाबतसाठी हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। यामध्ये शासन निर्णय काय आहे बघा। शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे। योजनेचे उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी बघा। शासनाने जवळपास हा 499 पानांचा GR निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। योजनेचे उद्दिष्ट बघा। नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे। पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखावे। शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे। कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य ठेवण्यास आलेले आहेत। या ठिकाणी हे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते बघा। सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे वैयक्तिक कुळाने अगर भाडेपट्ट्याने शेती करार शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत। मात्र भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे। अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन केले जाणार आहे। सदरची योजना ही एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या एक वर्षाकरिता 80-110 कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येणार आहे। त्यामुळे नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपन्यांकडे राहणार आहे। विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व त्यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल। आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा किंवा हप्ता रकमेच्या पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करावी लागेल। या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच इतर अवैध मार्गांनी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक ॲग्रीस्टॅग फार्मर ID असणे अनिवार्य असणार आहे। त्याशिवाय तुम्हाला योजनेमध्ये सहभाग या ठिकाणी घेता येणार नाही। पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे। त्यानंतर योजनेतील समाविष्ट पिके कोणती असणार आहेत ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण हे मिळणार आहे। पीक वर्गवारी खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम आता कसे असणार आहेत ते बघून घेऊया। पीक वर्गवारीमध्ये तृणधान्य व कडधान्य पिकांमध्ये खरीप हंगामामध्ये भात म्हणजे धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजेच रागी, मूग, उडीद, तूर व मका हे 8 पिकं खरीप हंगामामध्ये असणार आहेत। आणि रब्बी हंगामामध्ये बागायत गहू, बागायत व जिरायत रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळा व भात हे 4 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर गळीत धान्य पिकांमध्ये भुईमूग, कारळे, तीळ आणि सोयाबीन
ही 4 पिकं असणार आहेत खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामामध्ये उन्हाळी भुईमूग असणार आहे। नगदी पिकांमध्ये खरीप हंगामामध्ये कापूस आणि खरीप कांदा असणार आहे आणि रब्बी हंगामामध्ये रब्बी कांदा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारची ही वर्गवारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हा जो जी आर आहे हा जवळपास 499 ते 500 पानांचा जी आर शासनाने निर्गमित केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। आता राज्य शासनानं सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 करिता रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाकरिता राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच या जी आरद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।